नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। सकाळी इथे मी माझ्यासाठी आणि सरांसाठी चहा बनवून घेत आहे आणि सृष्टीलाही दूध दिलेलं आहे। त्यानंतर सृष्टीचं टिफिन बनवायला मी इथे घेतलेला आहे। तेलामध्ये राई टाकून घेतली, त्यानंतर मग त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता वगैरे टाकून घेतला आणि कांदेही तळून घेतले। त्यानंतर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट त्यात टाकून घेतली, हळद मसाला वगैरे टाकून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्यात बटाटे आणि टमाटे टाकून शिजवून घेतले। त्यानंतर लगेचच पोळ्याही बनवून घेतल्या आणि आता सृष्टी आणि उत्कर्ष दोघेही शाळेत गेलेले आहेत आणि त्यांना बाहेर सोडायला आलेली होती, तर म्हटलं चला झाडांनाही पाणी देऊन देते आणि बाहेर आलेली होती तर असं काहीतरी बाहेरचा सीन होता। त्यानंतर मग घरातही मी सगळं आवरायला घेतलं। इथे मी पहिला बेडरूम आवरायला घेतला, त्यामध्ये उत्कर्षच्या गाड्या वगैरे तो असा खेळत होता। मग आधी त्या गाड्या वगैरे सगळ्या जागेवर ठेवल्या आणि बेडशीट वगैरेही छान झटकून सेट करून घेतली आणि त्यानंतर लगेचच घरही झाडून काढलं आणि पहिला बेडरूम आवरून झाल्यानंतर मग लगेचच दुसरा बेडरूमही आवरून घेतला आणि त्याच्यानंतर मग जे काही भांडे होते तेही घासून घेतले। कपडेही धुवून झालेले होते आणि आता कपडे मला वाळवत टाकायचे होते, परंतु त्याआधी ज्या काही पायपुसण्या मी काल धुवून ठेवलेल्या होत्या त्याही छान घडी करून घेतल्या आणि माझ्याजवळ अशी कलरची एक बकेट आहे, मग त्याचमध्ये मी सगळ्या पायपुसण्या वगैरे एका ठिकाणी ठेवते, जेणेकरून ज्यावेळेस मला पायपुसण्यांची गरज पडते मग त्यावेळेस मग याच बकेटमधून मला लागेल त्यावेळेस मग मला त्या पायपुसण्या काढायला सोप्या पडतात। त्यानंतर मग युटिलिटी एरिया थोडासा खराब झालेला होता, त्यामुळे मग तोही पाण्याने छान धुवून काढला आणि त्याच्यानंतर मग लगेचच सगळे कपडेही वाळवत घातले। आणि एक पार्सल मला आज रिसीव झालेलं होतं आणि 2 साड्या मी मागवलेल्या आहेत। देण्या घेण्यासाठी आपल्याला साड्या लागतात, तर मग ह्या साड्या मी मागवलेल्या होत्या। 350 मध्ये एक साडी मला पडलेली आहे आणि इतक्या कमी किमतीमध्ये छान कापड मला हे रिसीव झालेलं आहे आणि साईडला छान अशी बारीक लेसही आहे। त्यानंतर मग सगळे रूम वगैरे मी पुसून काढले आणि मी रूम पुसत होती तर उत्कर्षचं इथे असं गाडी खेळणं चालू होतं आणि गाडीमध्ये त्याने ते किंडर जॉयमध्ये जी डॉल भेटलेली होती तिला असं बसवून ठेवलेलं आहे। गाडी खेळणे हा उत्कर्षचा फेवरेट गेम आहे आणि त्यानंतर मग आता फरशी वगैरे पुसून झालेली होती, मग म्हटलं चला बेसिंगही मी आता आवरून घेते, त्यामुळे मग छान इथे मी बेसिंग आवरायला घेतलेला आहे। नळ वगैरेही इथे मी छान क्लीन करून घेतले आणि त्याचप्रमाणे खालीही थोडंसं खराब झालेलं होतं, मग तिथेही नरम जाळीने छान घासून स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग कोरड्या रुमालाने ते पुसून घेतले आणि इथे बेसिंगही माझं छान आवरलं गेलेलं आहे। आणि संध्याकाळचा चहा वगैरे आम्ही घेतला आणि सरांनी उत्कर्ष आणि सृष्टीसाठी कोन आणलेले होते, मग त्यांनी ते कोन एन्जॉय केले। त्यानंतर मग ही जी दळणची पिशवी आहे ती खराब झालेली होती, मग तीही धुवून काढली आणि रात्री जेवणामध्ये मी खिचडी बनवून घेतली आणि त्यात ब्रॉकलीही टाकून घेतलेली आहे आणि उत्कर्षला खिचडी आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी एक बटाट्याचा पराठा बनवला आणि कढीही बनवलेली होती। त्यानंतर मग रात्री सगळे भांडे वगैरे आवरून घेतले आणि उद्या रविवार असल्यामुळे मग आज सृष्टी आणि उत्कर्ष यांनी छान पिक्चर एन्जॉय केला आणि त्याच्यासाठी त्यांनी हॉलमध्ये छान सेटअप तयार केलेला आहे। ते दोघंही पिक्चर बघत आहे तिथपर्यंत मग मी जे काही उशी कवर धुवून ठेवलेले होते मग तेही छान लावून घेतले। अजून एक काम मला करून घ्यायचं आहे, ते म्हणजे उत्कर्ष आणि सृष्टी यांचं स्टडी टेबल मला आवरून घ्यायचं आहे आणि स्टडी टेबलची अवस्था अशी काहीतरी झालेली आहे आणि हे जे रेड कलरचं बास्केट आहे ते एक फ्रूट बास्केट माझ्याजवळ पडलेलं होतं, तर आता मी उत्कर्ष आणि सृष्टी यांचे जे स्टडीचे जे साहित्य असतं ते ठेवण्यासाठी त्याचा यूज करते आणि ज्यावेळेस मी घर स्वच्छ करत असते त्यावेळेस मग त्यांच्या ज्या काही वस्तू असतात त्या इकडे तिकडे पडलेल्या असतात, कधी सोफ्यावर तर कधी झोक्यावर, असं इकडे तिकडे उत्कर्षने वस्तू ठेवलेल्या असतात। मग मी ते इकडे तिकडे न ठेवता त्या फ्रूटच्या बास्केटमध्ये ठेवते की जेणेकरून ज्यावेळेस त्यांना ते लागेल त्यावेळेस मग त्या बास्केटमधून त्यांना त्या वस्तू घेता येतात आणि मग
इकडे तिकडे त्यांना शोधाशोध करावी लागत नाही. आणि हे जे एक ऑर्गनायझर आहे तेही मी त्यांचे वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. आणि त्याच्या खालीही इतकी सगळी घाण जमा झालेली होती, मग तीही स्वच्छ करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग हे ऑर्गनायझरही मी क्लीन करायला घेतलं. हे बॉक्स मी आधी रिकामे करून घेतले आणि त्याच्यानंतर एका फडक्याने ते छान स्वच्छ करून घेतले. आणि त्याच्यानंतर मग जे काही पुस्तकं त्यांना लागणार आहेत ते छान सेट करून घेतले आणि त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून घेतले. आणि हे जे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये फक्त सृष्टीचेच वह्या पुस्तकं आहेत, कारण की उत्कर्षचे वह्या पुस्तकं आत्ता अजून कमी आहेत. त्यामुळे एका पिशवीमध्येच त्याचं मी ठेवलेलं आहे, कारण की दोघांचे वह्या पुस्तकं मिक्स नको व्हायला म्हणून. आता वरच्या कप्प्यामध्ये मी सृष्टीचे सगळे जे टेक्स्टबुक आहेत ते ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता ह्या ड्रॉवरमध्ये मी जे काही तिच्या शाळेच्या नोटबुक आहेत ते ठेवते. आणि मी तिचा घरीच अभ्यास घेते, त्यामुळे मी ज्या नोट्स वगैरे काढलेल्या आहेत मग त्या नोटबुकाही मी इथे चेक करून घेत आहे की शाळेच्या नोटबुका आहेत की मी नोट्स काढून दिलेल्या नोटबुका आहेत. कारण की शाळेच्या ज्या नोटबुक आहेत त्या मी वेगळ्या कप्प्यात ठेवणार आहे आणि खालच्या कप्प्यामध्ये मी ज्या नोट्स काढून दिलेल्या आहेत त्या नोटबुक मी ठेवणार आहे. इंग्लिश ग्रामरसाठी मी तिच्यासाठी छान इथे नोट्स काढलेले आहेत आणि इंग्लिश ग्रामरच्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजाव्यात, त्याच्यामुळे मी त्या नोट्समध्ये जास्तीत जास्त चित्रांचा उपयोग केलेला आहे. स्टार्टिंगला सोप्या भाषेमध्ये सगळ्या कन्सेप्ट मी तिला लिहून दिलेल्या आहेत आणि त्यानंतर मग त्या कन्सेप्टवर आधारित वर्कशीट त्या नोट्समध्ये मी तिला दिलेल्या आहेत. तुमच्याशी गप्पा मारता मारता इथे माझे दोन्हीही ड्रॉवर आता क्लीन करून छान ऑर्गनाईज करून मी ठेवून दिलेले आहेत. आणि आता शेवटच्या ड्रॉवरमध्ये मी त्यांचे जे काही ड्रॉइंगच्या नोटबुक आहेत किंवा मग जे काही स्टडीविषयक त्यांच्या वस्तू आहेत जसे की शॉर्पनर, इरेजर, तेही मी इथे छान ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. आणि इथे उत्कर्षचे जे बुक आहेत ते मी फक्त ह्याच पिशवीमध्ये ठेवत असते. आणि सध्या तो लहान असल्यामुळे त्याच पिशवीमध्ये त्याचे वह्या पुस्तकं वगैरे छान मावूनही जातात. त्याच्यानंतर मग सृष्टीने अशी पेंटिंग केलेली होती, मग स्वच्छ करता करता ती मला सापडली आणि म्हटलं चला तुमच्याबरोबरही ते मी ते शेअर करते. सृष्टीला क्राफ्टिंग वगैरे करायला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे जे काही बारीक कागद वगैरे ती कापत असते मग त्याचा जो कचरा असतो त्यासाठी मी असा डब्बा दिलेला आहे, जेणेकरून प्रत्येक वेळेस घाण त्या बॉक्समध्ये होणार नाही. आणि त्याच्यानंतर मग इतर ज्या काही पेन्सिल, पेन, इरेजर आहेत तेही मी शॉर्टिंग करायला घेतलं. जे कंपास ते आता वापरत नाही त्यामध्ये मग असे मी एकामध्ये पेन्सिल, एकामध्ये इरेजर, शॉर्पनर आणि एकामध्ये खडू कलर वगैरे असे ठेवून घेतले. आणि दुसऱ्या कंपासमध्ये पेन आणि या पाऊचमध्ये मी सगळे त्यांचे स्केच पेन इथे ठेवून घेतले. आणि एक्स्ट्राच्या ज्या वस्तू आहेत ते या फ्रूट बास्केटमध्ये ठेवून घेतले. आणि त्याच्यानंतर शेवटच्या कप्प्यामध्ये ते सगळ्या वस्तू ऑर्गनाईज करून छान ठेवून दिल्या. आणि असं माझं सगळं इथे आवरून झालेलं आहे. इथे सृष्टीचे टेक्स्टबुक, त्याच्यानंतर जे शाळेतल्या वह्या आहेत ते, आणि त्याच्यानंतर मी ज्या नोट्स काढून दिलेल्या आहेत त्या नोटबुका, असं सगळं मी इथे सेट करून ठेवलेलं आहे. आणि एवढं सगळं आवरल्यानंतर मग एवढ्या सगळ्या बिगर कामाच्या वस्तूही त्यातून बाहेर निघालेल्या आहेत. मग तेही मी आत्ता छान सगळं झाडून वगैरे आवरून घेणार आहे. लहान मुलांची आई म्हटल्यावर स्टडी टेबल आवरणं हे तर आपलं रोजचंच काम आहे. आणि असा काहीसा माझा आजचा दिवस होता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा.